तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. म्हणजे एक प्रकारे आपली मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर कानाशी संबंधित आहे. पहा, शरीरातील सर्वात लहान हाड. यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, पहा सर्वात मोठे हाड. तर पहा, मांडीमध्ये असतं सर्वात मोठं हाड, त्याला म्हटलं जातं फिमर. आणि जे कानामध्ये असतं, कानामध्ये सर्वात लहान जे असतं त्याला स्टेप्स असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2, कानातील जे हाड आहे हे सर्वात लहान असतं आणि मांडीमध्ये जे हाड असतं हे फिमर नावाने ओळखलं जातं, हे सर्वात मोठं हाड असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर पहा प्रश्न दुसरा आहे, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा आरोग्य भरतीसाठी. तर या ठिकाणी पहा आपल्याला एक रोगाचं लक्षण दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला रोग कोणता आहे ते सांगायचं आहे. यातील रोगाचं लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणं, हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ज्यावेळी मलेरिया होतो त्यावेळेस आपल्या रक्तातील ज्या तांबड्या आहेत, म्हणजे कोणत्या रेड ब्लड सेल ज्या आहेत ह्या नाहीशा होत असतात किंवा नष्ट होत असतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार डॅश रोजी केला आहे? यावर आपल्याला पहा LLB जे झालेला आहे 5 वर्षासाठी, त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता CET साठी. तर त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता, भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी प्रश्न आहे, संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार कधी केला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी 26 जानेवारी 1950 जे आहे याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. तर हा जो दिवस आहे या दिवशी संविधान, लक्षात ठेवायचे, स्वीकार अंमलबजावणी त्याची करण्यात आली आहे 26 जानेवारी 1950 पासून. स्वीकार कधी केला आहे? 26 नोव्हेंबर 1949. आणि भारतीय संविधान जर दिन विचारलं, पहा संविधान दिन जर विचारलं तर 26 नोव्हेंबर 1949 किंवा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे पहा, मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे? या ठिकाणी आपल्याला जवळपास एक संस्था दिलेली आहे, तर या संस्थेविषयी संस्थापक आपल्याला विचारले आहेत. तर पहा, मुंबई या ठिकाणी पीपल एज्युकेशन सोसायटी ही कोणी स्थापन केली? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केलेली आहे. यावर आपल्याला एक अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता की पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही कोणत्या ठिकाणी स्थापन केली? लक्षात ठेवायचंय, मुंबई या ठिकाणी स्थापन केलेली आहे. मुंबई ही जी आहे ही महाराष्ट्राची आपल्या राजधानी आहे. प्रश्न 5वा आहे, डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजे डॅश होय? पहा, या ठिकाणी आपल्याला काही टोपण नाव दिलेले आहेत पर्यायामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नाव दिलेलं आहे. पहा, संपूर्ण नाव आहे डेबूजी झिंगरोजी जानोरकर. तर हे कोणाचं नाव आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगरोजी जानोरकर. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्रात कोणत्या तृणधान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे? पहा, महाराष्ट्रात म्हणजे आपल्या राज्यामध्ये खालीलपैकी असं कोणतं तृणधान्य आहे की त्याची सर्वात जास्त उत्पादन क्षमता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर ज्वारी. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्वारी जे आहे हे महाराष्ट्रातील असं तृणधान्य आहे की सर्वाधिक जास्त त्याचं उत्पादन क्षमता होऊ शकते. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे ज्वारी. प्रश्न 7वा आहे, देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? पहा, या ठिकाणी विचारलंय देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर बोर अभयारण्य जे आहे किंवा व्याघ्र प्रकल्प आहे हा सर्वात लहान असणारा व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या देशामधील. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, कोणत्या कायद्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा असं म्हटलं जातं? पहा, खालीलपैकी असा कोणता कायदा आहे की त्या कायद्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा असे म्हटले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर 1935. पहा, 1935 सालचा जो कायदा आहे याच कायद्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, कॅथोड किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे, विज्ञानावरील कॅथोड रे जे आहे याचा शोध कोणी लावलेला आहे? हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी पहा टेक्निकल साठी विचारण्यात आलेला आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर विल्यम कुक यांनी लावलेला आहे पहा कॅथोड रे किरणांचा म्हणजेच कॅथोड रेचा शोध. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे,
ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात? पहा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला ग्राम प्रशासनावरती जवळपास भरपूर वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ग्रामपंचायत स्थापन करण्याचे जे अधिकार आहेत हे असतात, पहा, पर्याय क्रमांक 3 विभागीय आयुक्ताला. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 11 आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतराला काय म्हटले जाते? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. विज्ञानाची एक व्याख्या विचारली आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एका कालावधीत कापलेलं जे अंतर असतं त्या अंतराला काय म्हटलं जातं? आणि याचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 1, तर त्याला चाल असं म्हटलं जातं. मित्रांनो, चालीची व्याख्या लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एका कालावधीत कापलेलं जे अंतर आहे त्या अंतराला चाल असं म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे, हा आपल्याला 6वीच्या विज्ञानामध्ये देखील याचं उत्तर आपल्याला आढळतं. म्हणजे 6वीचा हा एक टॉपिक आहे. प्रश्न 12वा आहे. मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीस मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं? पहा, खालीलपैकी अशी शरीरातील कोणती ग्रंथी आहे की तिला मास्टर ग्रंथी या नावानं ओळखलं जातं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर पीयूषिका जी ग्रंथी आहे या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे. नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला काय म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. पहा, नौदलाच्या सर्वोच्च अधिकारी कोणत्या नावाने ओळखला जातो? आणि याचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 4, तर ऍडमिरल हे जे आहे हे सर्वोच्च पद आहे, पहा, नौदलातील. लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि यावर अजून एक प्रश्न विचारला जातो, तर तिन्ही दलाचे सरसेनापती किंवा चीफ कमांडर म्हणून कोणाची ओळख असते किंवा कोण असतो? लक्षात ठेवायचंय. राष्ट्रपती हे जे आहेत मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. राष्ट्रपती तीनही दलाचे सरसेनापती किंवा चीफ कमांडर असतात. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला ऍडमिरल असं म्हटलं जातं. प्रश्न 14 आहे. पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? पहा, या ठिकाणी आपल्याला एक अजून रोगाचं लक्षण दिलेलं आहे. तर रोगाचं लक्षण काय आहे? पेशींची अनियंत्रित वाढ होणे आणि अपसामान्य वाढ होणे. लक्षात ठेवायचे, पेशींची जास्त प्रमाणात वाढ होणे याने कोणता रोग होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर कर्करोग होतो. लक्षात ठेवायचे, त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर हा जो आजार आहे या आजारामध्ये पेशींची अनियंत्रित म्हणजे अगणित वाढ होत असते वेगवेगळ्या पद्धतीने. पर्याय 3 आपलं उत्तर आहे कर्करोग. प्रश्न 15 आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? पहा, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर लोकसभा सभापती हे जे आहेत हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा, प्रश्न 16वा आहे. खरीप व रब्बी हंगामात येणारे पीक कोणते आहे? हा देखील मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. पहा, खरीप आणि रब्बी हंगामात येणारं पीक कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर ज्वारी हे जे पीक आहे हे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात येणारं पीक आहे. पर्याय 4 ज्वारी उत्तर होईल. प्रश्न 17 आहे. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात? पहा, कशाचं रंगाचं ज्ञान म्हणजे जे कलर ओळखले जातात, तर याच्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी ह्या उपयोगी असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर शंकू पेशी ह्या ज्या आहेत ह्या रंगाचं ज्ञान होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पेशी आहेत शंकू पेशी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानाला डॅश म्हणतात. पहा, अशा ज्या तापमानाला हवा जी आहे ही बाष्पाने संतृप्त होते ते तापमान काय म्हणून ओळखले जाते? आणि याचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 3, त्याला दवबिंदू असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय, ज्या तापमानाला हवा जी आहे ही बाष्पाने संतृप्त होत असते ते जे तापमान आहे ते दवबिंदू असतं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये होते? पहा, परत एकदा आपल्याला केमिस्ट्रीचा प्रश्न विचारण्यात आला आहे रसायनशास्त्रावरचा. कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचं जे रूपांतर आहे हे रासायनिक ऊर्जेमध्ये होत असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर प्रकाश संश्लेषण. लक्षात ठेवायचंय, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय आहे? तर प्रकाशीय ऊर्जेचं जे रूपांतर आहे हे रासायनिक ऊर्जेमध्ये होतं ते असतं, पहा, प्रकाश संश्लेषण. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न 20 आहे. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे, कारण काय आहे? पहा, परत एकदा आपल्याला विज्ञानावरील हा प्रश्न आहे. महत्वाचे मित्रांनो हे सर्व प्रश्न आहेत. तर वाळूवर चालणं हे जे आहे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण असतं म्हणजे जास्त अवघड असतं. याचं कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 3, तर घर्षण जे आहे
हे जास्त असतं. लक्षात ठेवायचं वाळूचं जे घर्षण आहे हे जास्त असतं कॉन्क्रीटपेक्षा, त्यामुळे वाळूवर चालणं हे कॉन्क्रीटवर चालण्यापेक्षा अवघड आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, कोणत्या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळला जातो? पहा, जागतिक रुग्ण सुरक्षा दिन हा कधी पाळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन पाळला जातो. तसेच 17 सप्टेंबर जो आहे हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, पहा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून देखील पाळण्यात येतो किंवा साजरा केला जातो. पर्याय 2 उत्तर आहे 17 सप्टेंबर. प्रश्न 22 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक अभयारण्य दिलं आहे. पहा, बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. पहा, बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, कोणत्या रेल्वे स्थानकांना 5 स्टार ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे? पहा, 5 स्टार ईट राईट स्टेशन हे जे प्रमाणपत्र आहे हे कोणत्या रेल्वे स्थानकाला देण्यात आलेलं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, तर चंदीगड रेल्वे स्थानक जे आहे याला 5 स्टार, लक्षात ठेवायचे 5 स्टार ईट राईट स्टेशन असं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, आपण हा 2021च्या करंट अफेअर्स मधील घेतलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 24 आहे, व्हॉट्सअप याचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? पहा, या ठिकाणी एक कंपनी दिलेली आहे, व्हॉट्सअप कंपनी दिलेली आहे, तर या कंपनीचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, जेनकोम आणि ब्रायन ॲक्टन. लक्षात ठेवा, जेनकोम आणि ब्रायन ॲक्टन हे जे आहेत हे व्हॉट्सअपचे संस्थापक आहेत. मार्क झुकरबर्ग हे जे आहेत पहा हे फेसबुकचे संस्थापक आहेत. या ठिकाणी स्टीव्ह जॉब्स जे आहेत हे ॲपलचे संस्थापक आहेत. आणि सध्या व्हॉट्सअप, लक्षात ठेवा, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे जे आहे हे एकाच मालकाकडे आहे. लक्षात ठेवा, मालक म्हणजे आहे त्याचा मार्क झुकरबर्ग सध्याच्या काळामध्ये. आणि हे तीनही चालतात पहा मेटा या नावाच्या कंपनीच्या अंडरमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. तर व्हॉट्सअप हे जे आहे याचा संस्थापक जेनकोम आणि ब्रायन ॲक्टन यांनी सुरू केलेलं होतं. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? कार्यप्रणाली म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम नाही असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर जावा. मित्रांनो, जावा ही जी आहे ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पहा, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा. यामध्ये लक्षात ठेवायचंय लायनक्स किंवा लिनक्स ही एक जी आहे ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्याला आपण पहा ओएस म्हणतो. विंडोज जी आहे ही देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि अँड्रॉइड ही जी आहे ही देखील एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. जर विंडोज म्हणजेच पहा मायक्रोसॉफ्ट, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर यावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बिल गेट्स हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत. या ठिकाणी अँड्रॉइड हे जे आहे हे एक गुगल कंपनीचं प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवायचंय. आणि लायनक्स हे जे आहे हा एक ओपन सोर्स असणारी एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. प्रश्न 26 आहे, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हटलं जातं? पहा, म्हणजे आपण न मागितलेले ईमेल्स पण ते मिळतात आपल्याला, त्या ईमेल्सला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर त्यांना स्पॅम ईमेल्स असं म्हटलं जातं. यामध्ये लक्षात ठेवायचंय कंपनीचे येणारे मेल असतील किंवा काही ॲडव्हर्टाईजचे मेल असतील हे स्पॅम मध्ये पडतात, कारण आपल्याला त्याची गरज नसती तरीही ते आपल्याला मिळतात, त्यामुळे त्यांना म्हटलं जातं पहा स्पॅम. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सोयाबीन धान्यात डॅश टक्के इतकी प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स असतात? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, प्रश्न आहे, सोयाबीन धान्यामध्ये किती टक्के प्रोटीन्स असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर 40%. लक्षात ठेवा, सोयाबीन मध्ये पहा 40% जे असतात हे प्रोटीन्स असतात, म्हणजेच प्रथिने असतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, रेटिनॉल हे नाव डॅश विटॅमिनला देण्यात आलेले आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक शास्त्रीय नाव दिलेलं आहे. तर पहा, शास्त्रीय नाव काय आहे? तर रेटिनॉल. तर रेटिनॉल म्हणजे कोणतं विटॅमिन, म्हणजेच त्याला आपण पहा जीवनसत्व म्हणतो. तर कोणत्या जीवनसत्वाला रेटिनॉल म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर विटॅमिन ए. लक्षात ठेवायचंय जीवनसत्व कोणतं आहे? जीवनसत्व अ ला आपण रेटिनॉल हे नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावरती परिणाम करतात? पहा मित्रांनो, एड्स रोगाचे जे विषाणू आहेत HIV हे शरीरातील कोणत्या घटकावरती जास्त परिणाम करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर श्वेतपेशी म्हणजेच पहा व्हाईट सेल जे आहेत, व्हाईट आपल्या सेल्स
म्हणजे त्याला आपण रक्षक पेशी म्हणतो, या पेशीवरती HIV विषाणू हा जो आहे हा प्रामुख्याने परिणाम करत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे श्वेत पेशी म्हणजेच पांढऱ्या पेशी. प्रश्न 4 आहे, नागरिक पेयजल योजनामध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी डॅश वायूचा वापर केला जातो. पहा, नागरिक पेयजल या नावाची एक योजना आहे. तर या योजनेअंतर्गत पाणी जे निर्जंतुकी पाणी करायचं आहे त्यासाठी कोणता वायू वापरला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर क्लोरीन. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. क्लोरीन हा जो वायू आहे किंवा हा जो घटक आहे हा पाण्याचं निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येतो. पहा, क्लोरीन. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, एखाद्या व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी विचारण्यात आला होता, पण थोडासा वेगळा विचारण्यात आला होता. तर प्रश्न विचारला होता की एक व्यक्ती सरासरी एका वर्षामध्ये किती वेळा रक्तदान करू शकतो? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो. तर लक्षात ठेवायचंय, एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्याच्या नंतर तो परत रक्तदान करण्यासाठी त्याला 3 महिन्यांचा कालावधी द्यावा लागतो. लक्षात ठेवायचंय, जर एका वर्षामध्ये 12 महिने तर प्रत्येक 3 महिन्याला एकदा म्हणजेच जवळपास 4 वेळा रक्तदान करू शकतो एक माणूस एका वर्षामध्ये, दर 3 महिन्याच्या नंतर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा आहे, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळला जातो? पहा, मातीची आम्लता कमी करण्यासाठी मातीमध्ये कोणता घटक मिसळला जातो? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर मातीची आम्लता कमी करण्यासाठी त्यामध्ये पहा जिप्सम मिसळण्यात येतं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे जिप्सम. प्रश्न 7वा आहे, भारताने प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला आहे? पहा, भारतात प्रथमतः शून्यधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर महाराष्ट्र या राज्याने आपल्या भारतामध्ये असं पहिलं राज्य ठरलं आहे महाराष्ट्र, की महाराष्ट्रामध्ये शून्याधारित अर्थसंकल्प जो आहे हा सादर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यावर करंट अफेअर्सनुसार पहा मित्रांनो, 4 प्रश्न हे महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचे सीएम, महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम, अजून महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल या 4 प्रश्नावर जास्त भर द्यायचे आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी गृहमंत्री जरी नाही विचारलं तर आपल्याला राज्यपाल हा घटक देखील महत्वाचा असणार आहे. तर लक्षात ठेवायचंय, सीएम म्हणजे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे जे आहेत हे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आहेत पहा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. राज्यपाल जे आहेत, राज्यपाल आहेत भगतसिंग कोठारी. महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई. तर जेवढे काही महाराष्ट्रावर महत्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी आपण एक व्हिडिओ नक्की बनवणार आहोत. त्यामध्ये जवळपास आपण 400 ते 500 प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्र पूर्ण आपलं कव्हर होऊन जाईल. तर पहा प्रश्न 8वा आहे, सतलज, झेलम, चिनाब या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला सतलज, झेलम आणि चिनाब ह्या 3 नद्या दिलेल्या आहेत. तर या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर सिंधू या नदीच्या 3 उपनद्या आहेत महत्वाच्या पहा, सतलज, झेलम आणि चिनाब. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे सिंधू नदी. प्रश्न 9वा आहे, मोर या पक्षाच्या आवाजासाठी खालीलपैकी एक शब्द निवडायचा आहे. पहा, मोराचा काय असतो म्हणजे मोर जो आवाज काढतो त्या आवाजाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याला केकाराव. पहा, केकाराव किंवा केकराव असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरले जाते. पहा, खालीलपैकी असं कोणती टेक्नॉलॉजी आहे की त्या टेक्नॉलॉजीद्वारे समुद्राची खोली जी आहे ही मोजली जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर सोनार तंत्रज्ञान जे आहे याने पहा मोजली जाते समुद्राची खोली. पर्याय क्रमांक 2 सोनार टेक्नॉलॉजी. प्रश्न 11 आहे, कावीळ या रोगाची साथ पाण्याच्या अशुद्धीने कोणत्या साली दिल्लीत पसरली होती? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. तर पाण्याच्या अशुद्धीमुळे कोणत्या साली कावीळ या रोगाची साथ जी आहे ही दिल्लीमध्ये पसरलेली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 1957. पहा, 1957 या वर्षी दिल्लीमध्ये कावीळाची साथ पसरली होती जे की पाण्याच्या अशुद्धीमुळे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 12 आहे, पंडुरोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. पंडुरोग जो आहे हा कोणता घटक कमी पडल्यामुळे किंवा त्या घटकाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर लोह. लक्षात ठेवायचं मित्रांनो, त्याला आपण आयर्न म्हणतो. तर आयर्नच्या कमतरतेमुळे पंडुरोग होण्याचा धोका असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, जिभेच्या पाठीमागील भागात डॅश ही चव समजते. पहा मित्रांनो, जी आपली पूर्ण जीभ असते तर ते जिभेच्या शेंड्यावर एक चव असते.
साईडला चव असते आणि शेंड्याच्या जिभेच्या पाठीमागे एक चव असते. या ठिकाणी विचारलंय जिभेच्या पाठीमागील भागामध्ये कोणती चव आपल्याला समजते. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कडू, त्यालाच आपण पहा बिटर म्हणतो. ही जी चव आहे ही जिभेच्या पाठीमागच्या भागामध्ये कळते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पहा भालचंद्र नेमाडे यांचं कोणतं असं पुस्तक आहे की त्या पुस्तकास आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कोसला हे जे पुस्तक आहे या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारण्यात आला होता पहा कोसला हे जे पुस्तक आहे हे याचे लेखक कोण आहेत. तर लक्षात ठेवायचे भालचंद्र नेमाडे हे जे आहेत हे कोसलाचे लेखक आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे पालकाच्या पानात डॅशचे प्रमाण खूप असते. पहा जो पालक आहे पालक भाजी याच्या जे पान असतं त्या पानामध्ये कशाचे प्रमाण हे जास्त असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर लोह. लोह म्हणजे पहा आयर्न जे आहे हे पालक भाजीमध्ये जास्त असतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे बंगळुरू या ठिकाणी कोणत्या साली राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आली. पहा बँगलोर या ठिकाणी कोणत्या वर्षी राष्ट्रीय क्षयरोग संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 1959. 1959 या वर्षी बँगलोर या ठिकाणी म्हणजेच पहा जर राज्य विचारलं आपल्याला तर राज्य आहे कर्नाटक. तर कर्नाटक राज्यातील बँगलोर या ठिकाणी 1959 साली राष्ट्रीय क्षयरोग ही जी संस्था आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे इंदिरा गांधींनी राष्ट्रात अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान डॅश या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर अलाहाबाद या ठिकाणी. लक्षात ठेवायचंय आनंद भवन आहे जे की नेहरू कुटुंबियाचं निवासस्थान होतं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे अलाहाबाद. प्रश्न 18 आहे मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा डॅश यांना असतो. पहा जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांना पदावरून कमी करणं किंवा बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे किंवा जो हक्क देण्यात आलेला आहे तो कोणाला आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर संसद. लक्षात ठेवा मित्रांनो संसदेला अधिकार असतो मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना बडतर्फ करण्याचा. पर्याय 4 आपलं उत्तर होईल संसद. प्रश्न 19 आहे धर्मनिरपेक्षता हा शब्द डॅश मध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आलेला आहे. पहा धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा कधी 1976 साली ऍड करण्यात आलेला आहे पण कशामध्ये लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 प्रस्ताविकेमध्ये 1976 या वर्षी धर्मनिरपेक्षता शब्द ऍड करण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे सन 1983 मधील सरकारी आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता. पहा 1983 चा कोणता आयोग आहे सरकारी आयोग जो आहे हा कोणत्या घटकाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्र व राज्याशी संबंधित. लक्षात ठेवा केंद्र राज्य यांच्याशी संबंधित आहे सरकारी आयोग. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 21 आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. जागतिक टपाल दिवस कधी साजरा करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 9 ऑक्टोबर. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे दिनविशेष वरचा प्रश्न आहे पहा 9 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये पहा एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जेवढे काही एका वर्षातील जागतिक दिनविशेष आहेत त्या ठिकाणी आपण पूर्णपणे घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा प्रश्न 22 आहे कोणत्या राज्य सरकारने मिशन कवच कुंडल या नावाने कोविड-19 लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला होता. पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य सरकार आहे की त्याने मिशन कवच कुंडल या नावाने कोविड-19 लस जी आहे या मोहिमेचा प्रारंभ केला होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर महाराष्ट्र राज्य सरकारने पहा मिशन कवच कुंडल ही योजना राबवलेली होती. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे खालीलपैकी कोणत्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे. पहा खालीलपैकी कितवा क्रमांक आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 90वा. लक्षात ठेवायचंय 90वा जो हे आहे क्रमांक तो आहे भारताचा हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये. पर्याय 4 उत्तर होईल. प्रश्न 24 आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 2021 नोबेल शांतता पुरस्कार जिंकलेला आहे. पहा 2021 चं नोबेल शांतता प्राइज जे आहे हे कोणी जिंकलेलं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर अ म्हणजे आहे पहा दिमित्री आंद्रेविच मुराटोव
आणि ब म्हणजे आहे मारिया एंजेलिटा रेसा. या दोघांनाही लक्षात ठेवायचंय. 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, कोणत्या राज्यात तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य आहे? पहा, या ठिकाणी एक अभयारण्य दिलेलं आहे. तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. पहा, तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 26 आहे, कोणत्या व्यक्तीला साहित्यातील 2021 नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना 2021 चं नोबेल प्राइज प्राप्त झालेलं आहे, पण कशामध्ये? पहा, साहित्यामध्ये. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अब्दुल रजाक गुरनाह यांना साहित्यामधील 2021 या वर्षीचं नोबेल प्राइज जे आहे हे प्रदान करण्यात आलेलं आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल, अब्दुल रजाक गुरनाह. तर मित्रांनो, हे आहेत पहा आपले 26 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 26 पैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ तर आवडला, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला जर 20 पेक्षा जास्त फ्री मॉक टेस्ट सोडवायचे असतील, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरतीसाठी जवळपास 50 तरी मॉक टेस्ट असणार आहेत, त्या सोडवायच्या असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या marathi-naukri.in या वेबसाईटला व्हिजिट करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फ्री मध्ये मॉक टेस्ट सोडवता येतील. तसेच प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअरच्या नोट्स मिळवण्यासाठी आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.